जेवढी अपेक्षा जास्त तेवढीच निराशा, आणि कर्मावर विश्वास ठेवशील तर अपेक्षेपेक्षा जास्तच पदरी पडेल. तुझ्या वाट्याचं सुख तुला मिळणार. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. इथे दरवाजा उंबरठा सगळं पूजा झाली होती माझी. तर मला असं वाटलं की आज जो अध्याय वाचणार आहे आपण चौथा, तो तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणून 12:15 बरोबर मी वाचन करायला बसली. तेव्हा थोडा मी व्हिडिओ बनवला आणि म्हटलं तुम्हाला शेअर करते. तर अशी पूजा माझी झाली. ती देवपूजा झाली, गणपती बाप्पांची पूजा झाली. या प्रकारे श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती. कोणी असिद्ध काय बोलती. साधू साधू या तुझ्या भक्ती प्रीती पावो गुरुचरणी या. एक शिष्य चुडामणी. धन्य धन्य तुझी वाणी. आठवत असे या तुझ्या प्रश्नी. आधी मध्यावसानक. प्रश्न केला भरवानी का. सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषींची या पूर्वका. सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही. जलमय होते सर्वाठाही. आपो नारायण म्हणून या पाही. वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण. सर्वाठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण. अंड निर्मिलिया हिरण्यगर्भ. त्याची ब्रह्मांड नाम जाहले. रजोगुणिया ब्रह्म यासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावलिया. देवता वर्ष एक होते. त्याची ब्रह्मांड देखा. फुटोनिया शकलिया झाली अद्वेका. एक आकाश एक भूमिका होण्या ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजोन. रचलिया चव दाही भुवने. दाही दिशा मानस वचन. काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासिया. सप्तपुत्र उपजविया मानसी. नामे सांगिन परियेसिया. 7 जन ब्रह्मपुत्र. मरीचिया अत्रि साईंगी रस. मरीचिया अत्रि अंगिरस. पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ. सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथून या पीठ गुरुसंतती. सांगेन एक एक चित्ती. भाग्यवंता नामधारका. अत्रि ऋषींची हा भार्या. नाम तिचे अनुसूया. पतिव्रता शिरोमणीया. जगदंबा तिचे जाना. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके कोण. जिचा पुत्र चंद्र आपण. तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत. समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित. म्हणून या चिंतिती मानसी. इंद्रादिया सुरवर मिळवूनिया. त्रिमूर्तिया पाशी जाऊनिया. विनविता ती प्रकाशोनी. आचार अत्रि ऋषींचा हा. इंद्रमणिया स्वामिया. पतिव्रता स्त्री अनुसूया. आचार तिचा अगम्य. काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तिसी. मनोवाक्काय मानसिया. अतिथी पूजा महाहर्षी. विमुख नव्या कवने काळी. तिचा आचार देखोनिया. सूर्य भीतसेया गगनी. उष्ण तिसी लागे मनोनी. मंद मंद तपत असे. अग्नी झाला अति भीत. शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित. मंद मंद वर्तत असे. भूमी आपण भिवनिया देखा. नम्र जाहलिया तिची या पादुका. शाप देईल म्हणून ऐका. समस्त आम्ही भीत असो. नेन घेईल कवनस्थान. कवन देवाची या हिरोण. एखाद्या ते वर देताची जाण. तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय. तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्गथाय. म्हणून या तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी. सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी. राहू चित्त धरोनिया. ऐसे एकोनिया त्रयमूर्ती. महाक्रोधिया कापतिया. चला जाऊ पाहू ऐसी कैसी सती. पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करोनिया तिसी. ठेवूनिया येऊ भूमिसिया. अथवा वैवस्वतः लयासिया. पाठवा म्हणूनिया निघाले. सत्व पहावया सतीचे. त्रयमूर्तिया वेश धरतिया. भिक्षुकाच्या आश्रमा आल्या. स्त्रियेच्या अभ्यांगत होनिया. ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसेसी आश्वासून. अतिथी आलो आपण म्हणूनिया. शुधे करोनिया बहुत पिडून. आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणिक ठाया. सदा तुमच्या आश्रमात सतर्पण अभ्यागत.
ऐकली आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून या आलो अनुसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता, म्हणून या ऐकिले आम्ही ठाकून या आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया इतके एकोनिया अनुसूया नमन केले अति विनया, बैसकार करोनिया क्षालन केले चरण त्यांचे, अर्घ्यपाद्य देऊनिया त्यासी गंधाक्षदा पुष्पेसी सेविसी, म्हणत असे या हर्षी आरोगण सारीजे तथिती म्हण आरोगण सारीजे अतिथी म्हणून या तये वेळी, करोनिया आलो आपण आंघोळिया ऋषी येती अहोत वेळी, त्वरित आम्हासिया भोजन द्यावे वासना पाहुनिया अतिथींचे, काय केले पतिव्रते ठाय घातले या त्वरिते, केला तेथे बैसकार बैसनिया पाटावरी, घृतसिया पात्र अभिधारी घेऊन आलिया परक्षिरी, शाक पाक तये वेळी तिसी म्हणती अहोनारी, आम्ही अतिथी आलो दुरी देखून या तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊन या आम्हासी, अन्न वाढाव्या परियेसी अथवा काय निरोप देसी, आम्ही जाऊ नाही तरी ऐकोन या अतिथीचे वचन, अनुसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ पतीचे असेल तपफळ, तारील मज म्हणत असे ऐसे विचारून या मानसी, तथा सुआ म्हणे या तयासिया भोजन करा स्वचित्तेसी, नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊन या आपण, चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेकून या झालिया नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी, नग्न होऊन या सती रेखा घेऊन आली अन्नोदका, तवतेची झाली बाळका. त्याचा भावार्थ काय ते मी तुम्हाला सांगते आता. प्राकृतमध्ये वाचला आपण 4था अध्याय. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानस पुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलक, क्रतू आणि वसिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य. यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली. अत्री ऋषींची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही. प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे. ती पतीची उत्तम सेवा करीत असे. ती स्वर्गांचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींची पत्नी अनुसया काया, वाचा, मने व भक्तीने पतिसेवा करते. तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते. कोणीही अतिथी त्या आश्रमातून विन्मुख केला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे पतिव्रता अनुसूयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्नाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यंगत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघी इकडे आश्रमात आले आणि अनुसूयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यंगताला नित्य अन्न सतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसूयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य, पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षदा व पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसनं मांडली. शाक, भाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही. असे अतिथीचे वचन ऐकून
अनसूयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विन्मुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू? माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मदन मला काय करील? पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन. मग तिचे स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझी बालके आहेत. सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नदोप घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिथे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वाळू आरती श्री गणपती ओंकारा. वाळू आरती श्री गणपती ओंकारा. औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. अक्कलकोटी वास करुनिया. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय. आरती अवधूता. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय. आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर भ्रमहरता. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. तर अशा प्रकारे आजची सेवा म्हणजे जी आपल्याला अध्याय वाचायचा होता, चौथा अध्याय आपल्याला आज वाचायचा होता. दत्त जयंती असल्या कारणामुळे तर तो आता वाचला मी, मराठीतही वाचला आणि आपलं प्राकृतमध्येही वाचला. नंतर आरती वगैरे घेतली. तर आता सेवा बाकीची गुरुचरित्र जे आपलं आहे संक्षिप्त गुरुचरित्र याचा पाठ करायचा आहे. आणि जे मी तुम्हाला दाखवलं बघा दत्त बावन्नी आणि सहस्रनामावली श्री स्वामी समर्थ महाराजांची ही करेल आता दुपारी बसली की. आधी मुलांचा क्लास आहे, त्यांना सोडते. संक्षिप्त गुरुचरित्र याचा एक पाठ करेल दुपारी. तर मी तेच सांगेल सगळ्यांनी सेवा करा. दुपारी क्लास आहे मुलांचा, त्यांना सोडेल दुपारी 2:30ला 1 3:30ला. मग आधी मुलांचं पण आपल्याला बघावं लागतं. आज उपवास असल्यामुळे महाराजांना पण फळं ठेवले मी नैवेद्याला आणि माझाही उपवास आहे आज दत्त जयंतीचा. आपला सगळ्यांचाच उपवास असेल आजच्या दिवसाला. तर तेच सांगेल सगळ्यांना सेवा करा. आवर्जून सांगेल सगळ्यांना सेवा करा. आजचा दिवस परत येत नाही. दत्त जयंतीचा जो आहे तो
आपले जे गुरु आहेत, गुरूंची म्हणजे वाढदिवस बोलला जातो. दत्त जयंतीचा खूप मोठा दिवस आहे आज. आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. दत्त महाराज कोणावर प्रसन्न होती ते सांगता येत नाही, म्हणून सगळ्यांना आवर्जून सांगेल की सेवा करा. थोडी असो मोठी असो, जेवढी होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न आपण करायचा आहे. जमलं तर मठामध्ये जाईल, बघते आता मुलांना सोडल्यानंतर तिकडचे तिकडे मठात जाईल, चालू का असे ना भेट देऊन येईल मठात जाऊन. तर वेळ भेटेल तसं ॲडजस्ट करेल आता. तर या प्रकारे आजची जी सेवा ती मला असं वाटलं की थोडं बऱ्याच महिलांचं असं असतं की ताई तुम्ही आरती कोणती घेतात किंवा कोणती, हे बघा कुठली आरती घ्यायची. आपल्याला स्वामी महाराजांची आरती येत असली ती घेतली तरीही चालेल, केंद्रातली जी असते आपली. मी नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तीच आरती घेते. आणि दत्त महाराजांची पण मला खूप आवडते जी आरती आहे, जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय, मला खूप आवडते ही आरती. तर मी हीच आरती घेत असते गुरुवारच्या दिवशी जेव्हा दत्तांची आरती घ्यायची असते आपल्याला. या प्रकारे आरत्या घेते मी ज्या आहेत त्या. म्हणजे बऱ्याच लोकांना होतं की कोणती आरती घेतात आहे, म्हणून म्हटलं आज शेअर पण करू. तर या प्रकारे छोटीशी मी सेवा तुमच्याबरोबर शेअर केली आजची. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा. सगळ्यांनी सेवा करा हेच तुम्हाला सांगेल. चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.